यार ही मम्मी नुसती सगळीकडे सगळ्या ठिकाणी उपसात बस. कुठे आता तुझा लेगिन्स घालू काय? मगासपासून बघतोय की ती ट्रेन आहे ना तिथेच लटकली आहे. नक्की विषय काय? पोपट नको उद्या म्हणजे झालं. जर पोपट झाला तर मम्मी काम 25 करेल आमचं. काय बोलते? जाऊ शकते एवढा पटरीवरून चालत मी जाऊ शकते. कुछ जो पॉसिबल है नहीं उसे बारे में चर्चा करने का मतलब ही नहीं है ना मेरी को. वाटत ते पायऱ्या उलट्या पायऱ्या तो जान लेते ती. देवीजवळ पोहोचेपर्यंत काम 25. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर आम्ही चाललोय बाहेर कुठे जीवदानीला, म्हणजे आफ्टर अ लॉंग टाईम. आणि एकदा कधी गेलो ते सगळे एक्सपिरियन्स मी तुम्हाला तिथे गेल्यावर किंवा रस्त्यात सांगेनच. आता विषय असा झालाय की माझी जी पॅन्ट आहे घालायची आहे ती भेटतच नाही भाई. आमच्या घरात कुठली वस्तू कुठे ठेवली ना दुसऱ्या दिवशी का पुढच्या 5 मिनिटाला सगळं विसरून जातात. आणि आता बघा लागलेत कसे सगळे शोधायला इकडे तिकडे. अरे बापरे, ती पॅन्ट मिळतच नाहीये. मी आता इकडे ठेवले. अरे मी इकडे लावली होती बाळा, तू कुठे ठेवली? सगळी घडी पण आताच ठेवणार ना. मग आता म्हणण्याचा विषय काय, असंच यायचं मी अंडरवेअर वरती. अरे मिळायला तरी पाहिजे. माझं तर इकडे आतमध्ये बघ जा, मिळते का? यार ही मम्मी नुसती आहे ना सगळीकडे सगळ्या ठिकाणी उपसात बसते. कुठे आता तुझा लेगिन्स घालू काय? गाईज एक पॅन्टच गायब आहे माझी भाई साहब. मी म्हटलं होतं फ्रेश होऊन मस्तपैकी तयार होईल, पण जो आता काय पॅन्टच भेटत नाही. सगळं रेडी आहे सगळं. बोल मुझे मेरी पॅन्ट दे दे ठाकूर. थांब रे बाबा, पण शोध. मी नेहमी शोधते, मला मिळतं. मग तुझं हे घालू लेंगा? हे घालणार तू? कपड्यांच्या घड्या कोणी केल्या त्याला पकडा पहिले. मम्मी इथे खाली वगैरे नाही का? बघ ना भाई. आता उपसा कुठल्या बॅग मध्ये तर नाही राहिली? बैग मध्ये कशाला राहील भाई, आताच घातली होती. जब तक मुझे मेरी पैंट नहीं मिल जाती तब तक मैं ऐसे ही बैठूंगा. नेसीन तर नेसीन, शालू नेसीन, नाहीतर मग कंटिन्यू करा. एक पिशवी सगळ्यात कोणी ठेवली? अरे हे गावी जायचं म्हणून मम्मीने याच्यामध्ये भरून ठेवलं होतं. दे ते आण. हा ये होई ना बात एक नंबर. आपल्याला पाहिजे होतं ना घ्यायला, त्याच्यासाठी मी भरली होती. आपण अरे गावी जायचो. अच्छा अच्छा गावी नाही. सेम अशीच पॅन्ट घ्यायची होती तर आपण झुडिओ मधून घेतली, पण असे बाहेर नाही मिळत. राव माझा रेकॉर्ड तुटण्यापासून राहिला की मला पॅन्ट मिळाली. म्हणजे मी काय जेव्हा शोधते ना तेव्हा मला मिळतच ते. फायनली ए बाहेर पडते का नाही ताई? चल बाहेर छत्री घे, मी पडून येते. एक जण आरसा संपवून झाला की दुसरा जातोय. मला बघा, मला गरीबाला बघा मित्रांनो. ताई काही येण्यातली दिसत नाही मित्रांनो. जाऊया आपण. आम्ही दोघं तर बाहेर पडलो, पण अजून ताई काय येत नाही. राव अजून त्याचा मेकअप शेकअपच चालू आहे. ऍक्च्युली हा जो मे महिना होता तो खूप कठीण काळ झाला यार. मी खूप हॅप्पी आहे बिकॉज आता एकदम व्यवस्थित आहे. आणि बाहेरचं खाणं तर मी बिलकुलच बंद केलेलं आहे. तुमची शपथ घेतली होती तुम्हाला जर बंद केले मंदारनी. आणि हे मी आश्चर्यचकित वाटतंय की भावनी कसं काय बंद केलं. बट हेल्थ आहे तिथे, या गोष्टी पाळाव्या लागतात. तेच ना, त्याच्यामुळे म्हणजे कधी कधी मम्मी बोलते सँडविच आणायला सांगू का तायला. मी स्वतः बोलतो, जो खाणारा व्यक्ती आहे तोच बोलतो नको म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे मी किती फूडी आहे. थोडंसंच खातो पण ते एकदम टेस्टी असलं पाहिजे. तर आता संपूर्ण फॅमिली आम्ही निघालोय. दिवसभराचा ब्लॉग होईल, त्याच्यात तुम्हाला सगळं दाखवणार काय काय ते. यप्पा यप्पा चल पप्पा मारू गप्पा ग बाई मारू गप्पा. गाइज ये जो चीज है ना, मतलब अक्षरशः दिल को सुकून देने वाली चीज है. एवढा आरामदायक प्रवास मिळत आहे ना, क्या ही बताऊ. आणि मम्मी पण येते. मम्मीला आता एकदम काम 25. देख रे क्या मेरी जान. आम्ही तर जस्ट उतरलोय विरारला आणि इकडे भाऊच्या पायात चमक भरली. अहो काय म्हणते ते? वावडं भरतं ते. वावडं चमक नाही, वावडं भरलंय ना. पण आलोय आता इकडे आणि समोरनच आपल्याला बघा ते दृश्य मिळतंय. ओम तिकडे. बघा स्वस्तिक इकडे आहे आणि ओम इथे आहे. शपथ एक नंबर रे. आर्टिस्टला 100 रुपयाची सलामी बोलते बच्चा. मित्रांनो फायनली बसलोय आणि एवढे चटके लागतात ना खाली, क्याही बताऊ. आपण उतरलो फायनली आणि खूप क्लिअरली येतो जीवदानीला. मागे एकदा मामासोबत आलेलो होतो तेव्हा मी सांगेन काय झालं होतं ते. बट आता इकडचा व्ह्यू आहे ना एक नंबर. चला
मी पहिल्यांदा आले ना जीवदानीला. नाही, मी पहिली आली होती, तुम्ही नव्हतात, म्हणजे तुमचा जन्म पण नव्हता तेव्हा मी आली. अच्छा, तेव्हा आले. तुझे आजोबा होते, म्हणजे तुझ्या पप्पांचे वडील होते, तेव्हा आम्ही चालत चालत गेलो, तेव्हा हे सगळं वरती नव्हतं रोपवे वगैरे. अच्छा, हा. असं. अरे तुझे मोठे ते काका वगैरे सगळे होते तेव्हा आम्ही. सगळे फॅमिली आलेला तुम्ही? हा, सगळी फॅमिली आम्ही. हा, चालत चालत गेलो वरती. एवढ्या वरती? पायऱ्या चढत गेलो आम्ही. अरे 1,500 की 2,000 पायऱ्या आहेत बाबा. मामाने एकदा, मामा, मी आणि मामी वगैरे आणि दीदी लग्नाआधी तेव्हा आम्ही आलो ना, मामाने अक्षरशः जो मला असं फरफटवलाय ना वरपर्यंत, तेव्हा होतं. हा, हे जे रोपवे काय याचं आपण नाव बघूया तिकडे, पण हे तेव्हा होतं. पण मामा बोलला की अरे चढ, आणि मग दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल. मग आमच्या वेळेस नव्हतं तेव्हा. हा, पण हे एक सुविधा मस्त आहे. म्हणजे आपले जे आजारी पेशंट्स वगैरे असतात किंवा वयस्कर असतात त्यासाठी A1 आहे. त्याला आता ते बघूया, त्याचं प्रोसेस बघूया काय ते. हे पण माहित नाही की बंद आहे की चालू आहे ते. असं चालू आहे, आम्ही उठसूट लेट सी देखते. ते सगळे लाईनीमध्ये ओटीचं सामान आहे बघा. घेतेस? आपण ओटीचं सामान नाही घेतलं, पण थोडी देवाच्या पुढ्यात ठेवण्यासाठी फुलं घेतली. मगासपासून बघतोय की ती ट्रेन ना तिथेच लटकली आहे. नक्की विषय काय? पोपट नको होते म्हणजे झालं. जर पोपट झाला तर मम्मी काम 25 करेल आमचं. बाजूला सगळं मार्केटच आहे, म्हणजे खाण्यापिण्याची सोय पण आहे. आणि इकडे सगळं. चला आता वरती जाऊया. फायनली आपण आलेलो आहे आणि हा एंट्रन्स पॉइंट आहे देवीच्या दर्शनाला जायला. श्री जीवदानी देवी प्रसन्न. या पायऱ्या आहेत, इथून पायऱ्या आहेत. मॅक्झिमम 1,500 ते 1,500 आहेत, पण तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा. आणि आजूबाजूचा व्ह्यू तर एक नंबर. चुम्मा रे चुम्मा गडगुम्मा, जय जीवदानी. आणि हे झालं, आपण पायी चालत जातो. 1375 पायऱ्या आहेत. आई शपथ बाबा. हे रिक्षावाल्याने इथे खाली सोडलं, थोडासा चढवून होता, तिथंच माझी फाटली. 100 अभी नाही जमताय बॉस. तुमच्या 4 व्हीलर असतील, 2 व्हीलरच्या व्हेकल्स असतील, सगळं इथे पार्किंगसाठी आहे. या साईड काय टेन्शन नाहीये. हा, हे बघा, याला फनिक्युलर ट्रेन पण बोलतात आणि रोपवे पण बोलतात. ओके, सो हे कन्फर्म व्हायचं होतं आपल्याला. तिकडे चप्पल स्टँड आहे आणि बाकी इथे झाडाच्या खाली मस्त हा एकदम रिलॅक्स के दिल में चिल बसलो थोड्या वेळ. आणि इकडे आता आलो, इथे एकदम मस्त सुविधा आहे. मस्त पत्रे बित्रे लावले आहेत. पूर्ण लालबागच्या राजाला जे वळणावळणाची गर्दी असते ते सगळं लावून ठेवलंय बघा इथे. हे सगळं आहे आणि आतमध्ये एंट्री आहे तिकीट काढण्यासाठी. पहिले आतमध्ये आलो आणि इथे तुम्हाला तिकीट तुमची दाखवूनच सोडणार, असं नाही सोडणार. आणि फॅन तो देखो, नुसता हेलिकॉप्टर शॉट. आणि इथे बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. वाव यार, एक नंबर. पूर्ण दगडाची, मम्मी दगडाची मूर्ती बघ, एक नंबर. आर्टिस्टला 100 तोफांची सलामी. आणि गाईस, हे जे मंदिर आहे ते जुनं नाहीये, नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि झाले त्याला खूप वर्ष. आणि देवीचं जुनं मंदिर आहे ते विरारमध्येच आहे, कुठला तरी एक एरिया आहे तिकडे, ज्याच्यावरती मी 2-3 वर्ष आधी व्हिडिओ बनवला होता. सो हे नवीन मंदिर आहे. पुढे जाऊया. हे असं जरा राऊंड अप करून जावं लागतं, जसं लालबागच्या राजाला जावं लागतं. इथून कुठून? ओके, इकडून आहे का? अच्छा, इथे बघा सूचना दिलेल्या आहेत. मंदिर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत सफाईसाठी बंद राहील. आणि कॅमेरा बिमेरा काही घेऊन यायचं नाही, पण तुम्ही जर चालक असेल माझ्यासारखे तर काम 25 ना. मग फायनली फनिक्युलर ट्रेन निघाली मस्त बाई. आणि एका पटरीवर 2-2 आहेत. सॉरी, मी मगाशी एक बोललो असेल, पण 2 आहेत. काय बोलते? जाऊ शकतो एवढा पटरीवरून चालत? मी जाऊ शकते. कुछ भी जो पॉसिबल है नहीं उसे बारे में चर्चा करने का मतलब ही नहीं है ना. मेरी खूप वाटतं त्या पायऱ्या उलट्या. पायऱ्या तो जान ले लेती. देवीजवळ पोहोचेपर्यंत काम 25. काय बोलते? त्याला फायनली आपण बसू. ओके, सो गाईज ही आपली फनिक्युलर ट्रेन आहे. ओ ये खतरनाक. ही ट्रेन एवढी स्पेशियस बनवली ना, त्याचं नाव ते बघा ना. एकदम लुक आपल्या लोकल सारखाच बनवला एकदम. आणि डोअर बंद होतात. एक नंबर काम. आणि तिथेच आपण जिथे तिकीट काढलं तिथे काउंटरला प्रसाद पण मिळतो. फायनली ट्रेन सुरू झाली. येस, हो ये शपथ. मम्मी कसं वाटतंय? ओम दिसतो चढत ना, एक नंबर. आहे बघा, हा नजारा आहे गाईस. आता बघा, तुम्हाला वाटत असेल की ट्रेन कशी येते 2-2 ट्रेन, तर असं गॅप बनवलेलं आहे मध्ये. पटऱ्यांच्या मध्ये मोकळा गॅप आहे. एक या साईडने चालते, एक या साईडने चालते. ही जी पटरी आहे ही वाली, ही
याच्यावरून अशी एक या साईडने येते, ती बघा आली, दाखवतो तुम्हाला. आणि आपली या साईडने जाते, म्हणजे अशा टाईपचं ते बनवलेलं आहे बघा. ही अशी आली बाजूने, खतरनाक. इज्जत आहे इज्जत, बांधील की बोलते गाईस. ते बघा तिकडे हेलिपॅड पण आहे, म्हणजे कोण मंत्री संत्री आले ना की त्यांच्यासाठी लँडिंग इथे आहे. बाकी लांब आहे बघा किती, प्रॉपर लेवलने वरती आलं प्रॉपर. मम्मी कसं आहे एक्सपिरियन्स? तू इथून पहिल्यांदाच आली ना? एक नंबर गाईज. एवढ्या वरती बांधकाम केलंय भाई, कसं पॉसिबल असू शकतं? इज्जत आहे इज्जत, प्रॉपर लेवलने आलो पोचलो आपण. आणि एकदम आराखड्यात बसवली आहे भाई, काय पण बोल, एकदम आराखड्यात बसवली आहे. म्हणजे याचा एकूण एक एवढ्याशा याच्यावर पण त्यांनी एवढं सगळं मेहनत घेतलेली आहे, ती दिसते भाई. चौपत गाईज, कसला राडा आहे यो, काय विषय केला यार, एक नंबर भाई साहब, जबरदस्त. अख्खी विरार सिटी दिसते, एक नंबर. आलो फायनली. आणि दीदीच्या वेळेला आलो होतो तेव्हा असं लिफ्टमधून सोडत नव्हतं, इथे डायरेक्ट तुम्ही रोपवेने उतरला डिरेक्ट लिफ्ट आहे. आपलं सिद्धिविनायक पण दादरचं असंच आहे. ते बघा श्रीकृष्ण गुफा आहे आतमध्ये, दाखवतो तुम्हाला. बघा केवढ्या आतमध्ये एच काढलेले. हा एच दिसतो इथे. तो हेलिकॉप्टरसाठी आहे, लँडिंगसाठी. आणि ते एवढेशे जागे. हा खूप मोठं आहे ते, आपल्याला एवढंसं दिसतंय ते मुंगीसारखं पण. आणि हे ग्राउंड आहे, क्रिकेट ग्राउंड आहे. आणि बाकीची हा मग काय इतर गोष्टी पण दिसतात. ती तिकडे समुद्र आहे, तो तिथे त्या साईडला समुद्र पण आहे. आणि बाकी तर बाई कसली गजबजलेली सिटी आहे. रात्रीच्या वेळेला काय वाटत असेल, सगळ्या लाईट वगैरे पेटतात. छान एकदम दर्शन करून झाले आणि खूप मस्त प्रसन्न वाटतंय. इकडे ना अजून वरती पण जायचं आहे, पण आम्ही ना इकडेच थोडं थांबलोय, सेकंड फ्लोअरच्या इथे थांबलोय. आणि बापरे काय व्ह्यू आहे बाहेरचा, एकच नंबर. म्हणजे असं स्पीचलेस. बघा ना तुम्ही किती भारी वाटते एकदम. आणि 12 मेन म्हणजे खूप आणि थंड वाटते, असं नाही की ऊन आहे म्हणून. पण आतल्या साईडला जो काही एरिया आहे ना, संपूर्ण वातावरण हे खूपच थंडगार वाटतंय. हवा पण खूप येते. हवाच पाहिजे. आंबट आहे, अरे आंबट दिलं, ताकद आहे संत्र्याला. आता गोड गोड प्रसाद खाल्ला होता. मम्मीची खोबरावडी आली बघा. एन्जॉय. एकदम वरती जायचं. अरे हे ह्या 2 शिड्या चढलीस ना की जा ना तिथे, तू कोणाला पण विचार. आता वरती चालले आपण मनोकामना पूर्ण करण्यासाठी, मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, अशी श्रद्धा आहे लोकांची. तर मग आपण तिथे जाऊन बघूया कसं काय होतं. याला ते एकदम टॉपला. आणि इकडे सगळेजण आरामात बसू शकतात. बघा सगळी सोय आहे इकडे बसायला. अरे चिटकवतात मिळालं. एक मोठा दगड आहे आणि तिकडे लिहून ठेवलं आहे येथे पैसे चिटकवतात. त्या दगडावर भरपूर जणांनी पैसे चिटकवले. आता आपले पैसे इकडे राहतात का तसेच कायम, ते बघण्यासारखं आहे. बघूया चला. चिटकतच नाही. लोकांनी ना इकडे असं म्हणजे असं काहीतरी आहे ना इकडे ठेवण्यासाठी, म्हणून तिकडे थोड्या खाचा आहेत म्हणून तिकडे चिटकवले. चिटकलेलं आहे ऍक्च्युली इकडे ना, असं थोडंसं अडकवण्यासाठी ना, म्हणून पण राहिले. चिटकून पडले खाली. हा एक 2 सेकंडसाठी थांबले आणि पडले. तर ठीक आहे, वेगळा एक्सपिरियन्स होता. तिकडे पण मंदिर आहे वरती. तिकडे चहाचं पण करून, चहासाठी म्हणजे चहा पण मिळतो. इथून आहे ना वरून आता आपण थोडा व्ह्यू बघूया. ओके गाईज, तर हे मंदिर चिकटले 2 सेकंडसाठी, 2 सेकंडसाठी आणि नंतर पडले परत. तिकडे ऍक्च्युली दगड आहे, तर त्याला खाचे आहेत. तर तिकडेच फक्त आपले कॉइन्स राहू शकतात, अदरवाईज नाही. अजून लोकांनी हा लावलेले आहेत, बाकी प्लेन जागी नाही लावू शकत. 1500 फीट वरती आहे. आणि आपण सिंहगडला गेलेलो ते किती होतं?
ते तर 4,000च्या आसपास होतं. आपला जो जुना ब्लॉग आहे सिंहगडचा, तेव्हा आम्ही गेलो होतो दोघं, जेव्हा पुण्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती तेव्हा, त्यावेळेला म्हणजे किती 2 वर्ष झाली ना त्या गोष्टीला. हा, पावसाळ्यात गेलो होतो आम्ही सिंहगडला. ते तर भाई 4,500 फूट वरती होतो आम्ही. पण तो एक्सपिरियन्स आहे ना बाप, बाप होता बाप. एक्सपिरियन्स घ्यायचा. मला पण घ्यायचंय भाऊचं. मला मंदारला नाही, मला पण मी जाणार. खाऊ आहे की तुला? मला पावसाळ्यात रायगड चढायचं आहे गाईज. त्यासाठी मी काय करणार, मस्तपैकी 2 बॅग चढवणार उलट. म्हणजे काय बोलतोय, एकदम फिट होऊन जाणार. आय होप सो गाईज तुम्ही पण दर्शन व्यवस्थित घेतलं असेल. जास्त शूट करायला भेटलं नाही, कुठल्याच मंदिरात अलाउड नसतं, पण तरी पण तुमच्या भावाने एक शानदार शूट घेतलेलं आहे. एकदम नजर के आड बोलते ना, तो ऐसा काम किया है. बोला जीवदानी माते की जय. मम्मीची एनर्जी म्हणजे टॉप लेवलची आहे. मम्मी के आगे कोई नड नाही सकता. कधी पोचली कळलंच नाही वर. खाली जाणार होतीस त्या लिफ्टसाठी? हा, इथून प्रॉपर व्ह्यू आहे गाईज, प्रॉपर. पहिले ढग, एक नंबर. विरार नालासोपारा इन्क्लूड आहे याच्यामध्ये. हा, का तिथपर्यंत आहे भाई, एक नंबर. गाईज आपण म्हणजे 2 वर्ष आधी आलेलो तेव्हा आपण तिकडे गेलो होतो. हा पण एक डॅमच आहे, पण आता सुकला आहे. याच्यावरून बघा, इकडून चालत जाऊ शकतो आपण. हे आहे ना ही लाईन, त्याच्यावरून आपण चालत जाऊ शकतो मंदिरासाठी. मंदिर कुठे बघा, मंदिर तिकडे आहे. ते दिसलं मंदिर, ते तिकडे मंदिर आहे. म्हणजे जीवदानी मातेचं जुनं मंदिर तिकडे आहे आणि हे नवीन बांधलं असं मला ऐकण्यात आलं. त्याला परतीचा प्रवास. आता परत आपल्याला त्या रोडवरच जायचं आहे, बट अजून काय चांगले शूट मिळालं तर मी दाखवेनच. आणि असं सगळं अरेंजमेंट केलेली आहे बसण्यासाठी वगैरे. खूप मस्त आहे आतमध्ये, म्हणजे कशाचीच कमी नाही आहे. जे भक्त आहेत ना त्यांना कशाचीच कमी नाही आहे. मस्त ऐसपैस बसण्यासाठी पंखे वगैरे. फायनली आपली ही जी ट्रेन आहे फनिक्युलर ती निघाली. आता आपण व्ह्यूज घेऊया भाई. इकडे तलाव पण आहे, तलावमध्ये पाणी बघा कसलं जबरदस्त, एक नंबर. पावसातून एक नंबर. स्टेअर्स पण आहे तिकडे, अरे पण ते आपल्यासाठी नाही. हे बघा, ही दुसरी ट्रेन रिकामी आहे बडी, बट ठीक आहे. देख कसे चालतात. कोंड्याचे हे तो मांडव मिटवायला पण घेतात, मांडव वगैरे काढण्यासाठी. फायनली खाली आलो पोचलो आपण. आणि तिथे समोर चप्पल ठेवायचं आहे, ते लोक कुपन देतात. बाकी पे वगैरे काय नाहीये, फ्री आहे. घरी आलो आपण आणि आता वाजल्यात बरोबर 6:15. सकाळी आपण नॉर्मल चपाती भाजी खाऊन गेलो होतो. दुपारचं जेवण आपलं नव्हतं झालं, सो आता जेवणाचा कार्यक्रम होतोय. चहा नाश्ता नंतर बघू, म्हणजे केला तर करू, कारण जेवण पाहिजे. अजून जरा तिकडे थांबली असती ना, शपथ सांगतो मम्मी बाजारच घेऊन आली असती अख्खा. अजून काय काय घेऊन यायचं होतं. हे नको ना, नको 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 नको. उद्या मोठा पाऊस पडायला लागला की मग तुम्ही मग अरे काहीतरी पाहिजे होतं, सुकं पाकं काहीतरी. तर बरोबरच आहे, आपण ज्या गोष्टी खातो तो पाऊस पडायला लागला की मग एक चटक लागून जाते. अरे यार आज हे करूया ते करूया. त्यासाठी प्रत्येक घराघरामध्ये असतं जे पण सी फूड खातात, सो त्यांना माहिती आहे. असं नाही की मराठीच, बाकी इतर पण आपले जे फॅमिली सगळे लोक आहेत त्यांना ते आवडतं. फायनली जेवण तयार आहे आणि वाकट्यांचा रसा. आण दे आण दे आण दे बेटा, आण दे, रख रख रख. ओ ये खाएंगे तो घर का ही खाएंगे, इसकी माँ की अकिया. तो देखो दोस्तों भाई, या जेवायला मस्त पैकी वाफा वाफा वागती तर देव काही हात बाजू. टेस्ट करून बघूया आपण नेहमीप्रमाणे. तुम्हाला दाखवलं पण पाहिजे, नाही तर बोलाल वसडा काय खातो ते दाखवत नाही. एकदम म्हणजे बाई असं काय बोलतात, गुंग झाल्यासारखं वाटतंय मित्रांनो. एक नंबर आहे, शपथ रे. गावची आठवण आली. सांगत नको नको आईला मित्रांनो. मच्छी म्हणजे कुठली आहे ती वसईची आहे, अर्नाळ्याची ना. अर्नाळा तिकडची मच्छी आहे. काय काय मच्छी मध्ये फरक असतो. बरोबर. असं म्हणजे चवीला पण लागली पाहिजे ना मच्छी. एक कळलं मम्मीकडून की म्हणजे सुगंध येत असेल ना मच्छीला तर ती घ्यायची, कारण ती टेस्टी असते. आता तुम्ही बोला तुम्हाला एवढं माशांबद्दल नॉलेज कसं आहे किंवा काय. तर आमच्या फॅमिलीमध्ये पूर्ण खानदानीमध्ये, आंबोकर खानदानी सगळे मच्छीच विकायची सुरुवातीपासून. माझ्या आजी विजींपासून. हा, माझ्या 2-2 आज्या वगैरे त्या सगळे म्हणजे सुरुवातीपासून आमचं हेच होतं. आमचं मार्केट आहे कांदिवलीला. मेन व्यवसाय हाच होता. कांदिवलीला आमचं ओल्या मच्छीचं मार्केट होतं, जे पप्पा चालवायचे. ते पण तुम्हाला मी दाखवेन कधीतरी कांदिवलीमध्ये गेल्यावर. ओके मित्रांनो, रस्सा तर एकच नंबर झाला होता. वाकट्यांचा रस्सा म्हणजे
एक नंबरच विषय, गावची आठवण येते. आणि दुसरं म्हणजे आज आपण गेलो होतो जीवदानीला मम्मीला घेऊन स्पेशली, बिकॉज माझ्यामुळे 1 महिना अख्खा सुट्टी खराब गेली. ते तुम्हाला माहितीच आहे सगळं. त्याच्यामुळे मग कुठेतरी फिरून यायचं होतं म्हणून आपल्या जवळपास एक छोटीशी फॅमिली ट्रिप केली. खूप छान होतं. असं काय नाही, तुमच्यावर आहे, तुम्ही चालत जाऊ शकता किंवा रोपवेने जाऊ शकता. तिकीट किती आहे? एकाची जाऊन येऊन 250 रुपये. एकाची जाऊन येऊन 250 रुपये आहे. म्हणजे रिटर्न वर जायचं आणि परत रिटर्न यायचं. त्याच्यामध्ये 250 एकाची, अडल्टची. आणि बाकी तर काय नाही, बाकी तर सगळं अवेलेबल आहेत. 20 रुपये जायचं रिक्षाला. हा, शेअरिंगने 20 रुपये जायला स्टेशनला, तिथून रिक्षाने स्टेशनला यायला 20 रुपये. तिकडेच मंदिराच्या खाली थोडंसं 5 मिनिटं झाल्यानंतर रिक्षा अवेलेबल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा.